बोलत आहे आपला शेतकरी मित्र महेश मारवटकर पाटील। हा माझा 6 एकराचा सोयाबीनचा प्लॉट आहे आणि यामध्ये 3 एकर आहे अंकुरचे किशोर सोयाबीन व्हेरायटी आणि अर्ध्या याच्यात आहे हुतुतू बूस्टर कंपनीचे। तर ह्या प्लॉटवर आज मी ओडिसी आणि एजिल याची फवारणी घेत आहोत। तर एजिल जो मोठा पॅक आणलेला आहे तर त्यामध्ये 40 पंप तयार होतात आणि ओडिसी मध्ये 40 पंप तयार होतात आणि एजिल हे 30 ml टाकावं लागते प्रति पंपाला। तर असं मी औषध तयार केलेलं आहे आणि त्याचा पण व्हिडिओ आपल्या याच्यात टाकलेला आहे। आणि माझ्या शेतामध्ये पुष्कळ प्रकारचे दीपमाला, कुंदळ, गांजर गवत आणि काही गवत पण आहे शेतामध्ये आणि या इटवा सुद्धा आहे। त्याकरता मी ओडिसी हे तणनाशक आणलेले आहे आणि एजिल आणलाय गवत असल्यामुळे। आणि माझ्या सोयाबीनच्या प्लॉटची पेरणी आहे 30/6/2026 आणि माझा प्लॉट हा सुंदर पद्धतीने याला डवरणी सुद्धा केलेली आहे। आपण माझा डवरणीचा सुद्धा व्हिडिओ बघितला असेल। आणि यामध्ये पाऊस नसल्यामुळे 8 तारखेपासून 20 तारखेपर्यंत पाऊस नसल्यामुळे पावसाचा खंड पडल्यामुळे त्यामुळे मग मी फवारणी थांबवली, कारण फवारणीचा शॉक बसत असतो आणि फवारणी करायची असली तर जमिनीमध्ये ओल पाहिजे। तर ते ओल आता माझ्या शेतामध्ये भरपूर प्रमाणात आहे, त्यामुळे मी या तणनाशक मारायचा निर्णय घेतला। माझ्या शेतामध्ये डवरणी केल्यानंतरही तासामध्ये काही तणकट दिसून राहिलं। हे कुंदळ आहे, रानभाजी बघा मित्रांनो, सर्वजण याला आवडीने खातात, भाजी याच्या रोज खातात भाजी आणि याचे फायदे भरपूर आहे मित्रांनो। ही रानभाजी आहे, याच्यापासून पुष्कळ सारं पोषक तत्व मिळते। शेतकरी मित्रांनो, माझ्या शेतामध्ये गवत पण आहे थोडंफार आणि चवड्या पाण्याचं सुद्धा तणकट आहे, झाडं आहे। त्यामध्ये गांजर गवताची झाडं आहे छोटे छोटे सोयाबीनच्या प्लॉटमध्ये आणि ह्या दीपमाला सुद्धा आहे याच्यामध्ये आणि कुंदरू अशा प्रकारचे गवत आहे मित्रांनो बघा। आणि यामध्ये केना सुद्धा आहे काही प्रमाणात बघा। आता मी या शेतामध्ये ओडिसी आणि काही प्रमाणात गवत असल्यामुळं एजिलची फवारणी घेतो मित्रांनो बघा। हा माझा 6 एकराचा प्लॉट आहे आणि मी इथे उभा आहे ते दाखवत आहो। तर हे अंकुर कंपनीचे किशोर सोयाबीन आहे अर्ध्या 3 एकरात आणि 3 एकरात आहे सोयाबीन हुतुतू बूस्टर कंपनीचे बघा कसे प्रफुल्लित आहे। आणि माझ्या सोयाबीनच्या प्लॉटला झाले आहे 30 दिवस। मध्यंतरी 8 तारखेपासून जो पाणी गेला तो 20 तारखेला झाला, त्यामुळे मी काही तणनाशक मारू शकलो नाही। ज्यावेळेस जमिनीमध्ये चांगल्या प्रकारे ओल निर्माण झाले आणि आता काही काट्यावरही सुटलं आहे सोयाबीन बघा मित्रांनो, काट्यावर सुटले आहे सोयाबीन बघा। आणि हे माझ्या याच्यात इचवा आहे, हे बारीक बारीक छोटं तणकट निघालं आहे आणि याला 2 डवरण्या सुद्धा झाल्या आहे माझ्या सोयाबीनला। आणि आता बघा कशा प्रकारे डोलत आहे सोयाबीन। आणि बाजूला आहे माझी अर्धा एकर मी ज्वारी टाकली आहे बैलासाठी गाईसाठी आणि तिकडे माझ्या बाजूला सोयाबीनचा प्लॉट आहे, तुरी आणि सोयाबीनचा मिक्स। आणि हे बघा मित्रांनो, हे असं बारीक बारीक गवत निघालं, याला म्हणतात दीपमाला। हे नवीनच गवत तयार झालं आहे दीपमालेचं बघा मित्रांनो। आणि भरपूर साऱ्या चौडी पट्टीचं आहे, गांजर गवतही आहे, पुष्कळ साऱ्या प्रकारचं आहे। हे एक नवीनच आहे आणि गवत सुद्धा आहे, त्यामुळे मी एजिल घेऊन राहिलो त्याच्यात 30 ml। हीच माहिती देण्याकरता आपल्याला हा व्हिडिओ बनवत आहोत। शेतकरी मित्रांनो, मी हे ओडिसी औषध आणलेलं आहे 40 पंपाचं। आता मी त्याच्यात 40 डबे पाणी टाकत आहे आणि त्याचे मिश्रण तयार करत आहे बघा शेतकरी मित्रांनो कशा प्रकारे केले जाते। आता माझा नातू मोजून राहिला किती डबे पाणी टाकायचे, 40 डबे टाकायचे। आता बंडूजी औषधाचा डब्बा फोडून राहिले, आपण माझा पुतण्या आहे आणि तिकडे माझा भाचा आहे अतुल मावरे। टाका, अरे ते टाक पहिले शेवड्या। हे ओडिसी औषध आहे आणि नामांकित कंपनीचं औषध आहे। आता मी याची सोयाबीनवर फवारणी घेऊन राहिलो। एक काडी घे बघा मित्रांनो। आता हे एक बॉटलमध्ये लिक्विड आहे आणि एका बॉटलमध्ये शेवळ्या आहे। तर आपण पहिले शेवळ्या टाकून घेऊ आणि त्याला छान प्रकारे ढवळून घेऊ बघा मित्रांनो कशा प्रकारे फिरव काडी। बघा अशा प्रकारे सरळ उलट्या पद्धतीने छान औषधाला ढवळून घ्यावे आणि त्यानंतर मग लिक्विड बेसमध्ये दुसरा एक येते, त्याच्यात 1.5 लिटरचा आहे तो पॅक आणि हे औषध त्याच्यात टाकावे। आता बंडूजी त्यामध्ये औषध टाकत आहे, टाका बंडूजी। बघा मित्रांनो अशा प्रकारचं त्याचं मिश्रण तयार होत आहे।
त्याला फेससुद्धा येत आहे. माझी हे पारंपरिक पद्धत आहे. मी मोठ्या मोठ्या बकेटसुद्धा आणलेले आहे बघा. हे न्यूट्रीफाईट वापरत असतो मी, त्याचे पॅकेट त्याचंच आहे ते बकेट. त्या बकेटा मला फ्रीमध्ये मिळाल्या पूर्ण पॅक घेतल्यामुळे. आता हे मिश्रण तयार झालं आहे मित्रांनो, आणि एका बकेटमध्ये एजिलचं सुद्धा करत आहोत मिश्रण, ते पण दाखवतो तुम्हाला. शेतकरी मित्रांनो, ह्या बकेट आहे माझ्याकडे 2 न्यूट्रीफाईटच्या. त्यामध्ये मी औषधी तयार केलेली आहे. ओडीसी इकडे एका ह्याच्यात बनवलेली आहे, 40 पंपाचं औषध आहे, मोठा पॅक आहे. आणि बाजूला पण एजिल औषध बनवलेलं आहे. आणि ते छोटे छोटे डबे आहे, हे बघा हे डबे. आणि या डब्याच्या मापानं प्रत्येक पंपात एक डबा टाकत असतो. आणि माझ्या शेतात फवारणी चालू आहे बघा मित्रांनो, तणनाशकाची. आणि ठरून फवारणी मारून चालू आहे, आरामशीर बिलकुल. कारण प्रत्येक तणकटाला त्याचा फवाऱ्याचा डोस भेटला पाहिजे, तरच आपल्या शेतातील तणकट मरेल मित्रांनो. शेतकरी मित्रांनो, अशा प्रकारे मी 2 ड्राम स्टँड बनवले आहे, कारण यांना फवारणी मारताना त्रास झाला नाही पाहिजे. आणि खाली जर पंप ठेवून भरले पंप, तर खालून जर नळी लीक होऊ शकते, कोणताही प्रॉब्लेम येऊ शकते. त्यामुळे स्टँड बनवले आहे मी. आणि छोट्या डबक्या कापून 5 लिटरच्या पाणी भरण्याकरता सोय केलेली आहे. आणि या ड्राममध्ये माझ्या बोरचं पाणी भरलं जाते मित्रांनो. आणि आता फवारणी करत आहे. पाणी भरणं झालं. आणि माझा पुतण्या म्हणते की आयफोन घ्या. तर त्याला म्हटलं का बा, का म्हणलं तुला? त्याला म्हटलं बा, चांगलं पीक झालं तर घेईल बा. बरोबर आहे, शेतकऱ्याला पीक झाल्याशिवाय कुठून पैसा येईल? तर बंडूभाऊले पैसे ताजेच आहे बिलकुल, हप्ताभर फवारायला गेले का बिलकुल रोज पक्काच आहे. पण आम्हाला शेतकऱ्याला पीक निघाल्यावर पैसे त्याची काही गॅरंटी नाही. आणि शेती या जुयासारखा गेम झाला आहे. त्याच्यातच गव्हर्नमेंट का करते, सेंट्रल गव्हर्नमेंट माल बोलवते आणि सगळे पिकाचे भाव पाडून टाकते, सोयाबीन कापसाचे सर्व. आता मला विनंती करायची आहे सेंट्रल गव्हर्नमेंटला, मोदीजी साहेबांना आणि पियुष गोयल साहेबांना, की असं काही करू नका. शेतकऱ्याचं फार मन दुखते आणि शेतकरी फार संतप्त झाले आहे. आणि शेतकऱ्याच्या सोयाबीनला, कपाशीला, सर्व मालाला भाव द्या. 4 वर्ष झाले तेच चालू आहे प्रकार, आणि हे आता 5 वर्ष झालं. धन्यवाद मित्रांनो. माझी माहिती आवडली आपल्याला तर मला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर नक्की करावे. माझं काही चुकलं असेल तर मला कॉमेंट्समध्ये आपली प्रक्रिया द्यावी. धन्यवाद मित्रांनो.